एका मुलाला सरनं प्रश्न विचारला, 52 गावाचे नाव सांग. मग ते म्हणाला 40 गाव बारामती झाले 52 गाव. विठाला आणि आपण लय म्हणतो भगवान शंकर हे दैवत लय भोळे. आपण काय म्हणतो, भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव. चला जेवाला चला रे समुद्राताई, जेवाला चला जेवाला. आणि तिथे गेल्या हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आणि तितक्यात कडी भात शिरा असला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आणि तितके जणू काय जीवाव आलाय. कोणाची रे पंगत होत नाही तर घालून नाही, कृष्णा हरे हरे. आणि तितक्यात पुरी भाजी गुलाबजाम असले, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. तिकडून गुलाबजामचं बकीट येते. हे कसं करते, हरे राम 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 हरे हरे. तिकडून गुलाबजाम बकीट आलं ते असं करते, दोन टाक दोन टाक. ते गुलाबजामाला म्हणते, ना एक एकच वाळा सांगितलंय, टाकणून त्या बापाची का पंगत. असं महाराज विठ्ठल आपला फक्त खाण्यासाठीच पार मारते. आपण काय म्हणतो, भगवान शंकरले दैवतले भोळे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. महाराज आपण तरी म्हणतो त्याचे पाय माझे चित्ती. नाही तर काही गावाला पाहायला भेटते. मी म्हणलं शिव भोळा चक्रवर्ती, मागचे काय म्हणतात महाराज माहिती का, तुही माय मै चुलती. असं महाराज काही गावी असं पाहायला भेटते. पण आपले भजन कधी चांगले आहेत. अशोक महाराज जोगी असतील, गायनाचार्य मच्छिंद्र महाराज कदम असतील, आणि आताच नेमके आलेले आपलं सुंदर असं चित्रीकरण करण्यासाठी आलेले ज्ञानाई तडकाचे मालक रामकिशन भाऊ चव्हाण, त्यांच्यासाठी एकदा डोळ्यात टाळ्या वाजवा. आणि महाराज तुम्हाला जर हा कार्यक्रम हा सोहळा कधी जर पाहायची इच्छा झाली तर ज्ञानाई तडका या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. विठाला महाराज आपले लेकर परमार्थाकडे आणा. तुम्ही म्हणता तू 7-8 कीर्तन ऐकले, तू एकच आहे. आपली लेकर परमार्थाकडे आणा, आपली लेकर परमार्थाकडे आणा. महाराज आम्हाला कामच ते, कारण हेच आम्हा करणे काम बीज वाढवया नाम. आपली लेकर परमार्थाकडे आणावं. आणि तुम्हाला लेकर घडवायचे असतील तर आपल्या घरात बाप चांगला असावा, आई चांगली असावी. बाप कसा असावा, लक्ष देऊन ऐका. बाप कसा असावा तर छत्रपती शहाजी राजांसारखा बाप असावा. अहो आई कशी असावी तर राजमाता जिजाऊ आई साहेबांसारखी आई असावी. आपण इथे सर्व शेतकरी मंडळी बसलेला आहोत. पीक सांगतं जमीन कशी आहे, म्हणून मी आपल्या भाषेत सांगतो. 1 नंबरची जमीन. तुम्ही जर गहू पेरला, कमीत कमी ॲव्हरेज बोला, कमीत कमी ॲव्हरेज किती आहे? 20. बरं मीडियम जमीन कमीत कमी ॲव्हरेज 15 ते 16. बरं मुरमाटी जमीन कमीत कमी ॲव्हरेज 7 ते 8. मग बी तेच ॲव्हरेज कमी जास्त कशामुळं जमीन.
आणि मग लेकर तेच कोणी वकील व्हायले, कोणी कलेक्टर व्हायले, कोणी डॉक्टर व्हायले, कोणी महाराज व्हायले, कोणी मृदंग वाजवायले, कोणी गायक व्हायले आणि कोणी साहेब बोलला म्हणजे देव बोलला. कशामुळं? जमीन. मी माझ्या पदार्थ सांगत नाही तर माऊली ज्ञानप्राय म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकली नाशे. पीक सांगतात जमीन कशी आहे आणि लेकर सांगतात आई बाप कसे आहेत. म्हणून आपले लेकर परमार्थाकडे आणा विठाला. नाही तर काही काही पोरले चॅप्टर असते. महाराज एक शाळात होत, शिक्षक रागावले. शिक्षक म्हणाले तू गपच बरं, नाही तुला मी बेल्ट काढून हाणीन. ते म्हणला सर तुम्ही बेल्ट काढून हाणू शकत नाही. मग सर म्हणाले का? तो म्हणला तुम्ही बेल्ट काढले तुमची पॅन्टच गळण विठाला. हो महाराज पोरं बी लय कलाकार आहेत. मी का कमी कलाकार आहे का? मी शाळेत होतो, महाराज सरनं कोणता बी प्रश्न विचार दे मी हातवरी करायचो. सरनं कोणता बी कसला बी हातवरी करत असतो. मग मला माझा एक जवळचा मित्र होता, तो म्हणला होय रे श्याम आपण दोघं संघच आहेत, संस्थेवर संघ आहेत, अभ्यास करायला संघ आहेत आणि आपण जेवायला बी संघ आहेत. तू एवढा अभ्यास करतो का? मी म्हणलं मी काय अभ्यास करीत नाही पाहिजे. सरनं कोणता प्रश्न विचारतो मी थोडं डोकं खाजीतो ना हातावरती करतो. सर विचारितच नाहीत. महाराज त्यानं मी कॉपी केली, माया नादाला लागला. महाराज दुपारून होता इंग्रजी तास, सरनं अर्धाच प्रश्न विचारला की त्यानं हातावर गेला. सर म्हणले वा 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 शाबास, कवा नाही सांगत पण आज सांगितलं. सर म्हणले सांग. मग ते म्हणला मला नाही येत. मग सर म्हणले आज काय वर गेला? ते म्हणलं ते शांभरानं सांगितलं. ते शांभरानं सांगितलं. मग सर काय म्हणले महाराज माहिती का, तुला श्याम सारखं व्हायला 7 जन्म लागतील. मग ते म्हणला त्याला विचारा बरं ते प्रश्न. मग सरने विचारला. महाराज मला तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर येत होतं. मी लगेच सांगून टाकला असा हल्लाय महाराज. त्याच्याने माया लाजीच लागत नाही कोणी. विठाला विठाला महाराज एका मुलाला सरनं प्रश्न विचारला 52 गावाचे नाव सांग. मग ते म्हणाला 40 गाव 12 झाले 52 गाव. विठाला एक जण मला म्हणलं महाराज जगात इमानदार कोणीच राहील नाही, जगात इमानदार कोणीच राहील नाही. मी म्हणलं कस काय रे, कोणतरी असं ना. तो म्हणला कोणीच राहील नाही, फक्त एक जण आहे. मी म्हणलं कोण? ते म्हणला पानटोपरीवाला. मी म्हणलं कस काय? ते म्हणला ते चुना लावताना बी विचारून चुना लावतोय. विठाला विठाला महाराज लेकरं झाली चॅप्टर. महिला मंडळ काय कमी हुशार आहेत का? या सरकारनं काढली योजना 75च्या पुढच्या म्हाताऱ्याला फुकट एसटी फ्री एसटी. महाराज या 55च्या 75 यांनी लगेच आधार कार्ड लिहून घेतलं. 55 होतं पण यांनी लगेच 75 करून घेतलं. कवा 55च्या 75 झाले, मेळ बी लागला नाही. पण महाराज सरकार बी ते सरकारच आहे.
लगेच सरकारनं दुसरी योजना काढली, लाडकी बहीण. 55 वर्षाच्या खालच्या हेला स्त्रीला 1500 रुपये. महाराज जे होते ना त्यांचं गावातच माहेर होतं. ते म्हणले एसटी उगाच फुकट करून घेतली, इकडे 1500 रुपये चालले विठाला. महाराज एकदा काय झालं, 2 गाव असे शेजारी होते आणि शेजारच्या गावात जत्रा भरली आणि इकडल्या गावातून 3-4 महिला 3-4 लेकरं असे पायी जाऊ लागले. गाव जवळ होतं म्हणून पायी जाऊ लागले. तिकडून एक रिक्षा आला. ते म्हणला कुठं जायचं मावशी? मग त्या म्हणाल्या त्या शेजारच्या गावी जत्रा आहे, त्या गावात जायचे. तो म्हणाला नेऊन सोडू का? ते म्हणला मग त्या महिला म्हणल्या हो. त्या महिला मंडळ काय म्हणलेलं महाराज माहिती का? तिकीट किती घ्यायचे? ते म्हणला 4 40. मग लेकराचे किती घ्यायचे? ते म्हणला लेकर फुकट नेऊ. मग महिला मंडळ म्हणाले लेकरच नाही, आम्ही येतो पायी पायी विठाला विठाला. महाराज आता महिला मंडळ झाली, लेकर झाली, हे म्हातारे काय कमी हुशार आहेत का? काय झालं महाराज माहिती? एकदा एका म्हातारीनं 100 रुपये आईस खायला लिहिले. 50 रुपये दाढी कटिंग मध्येच गेले, 20 रुपये येणे जाण्यामध्ये गेले, उरले 30 रुपये. महाराज तिकडे एक भिकारी आला, तिकडून एक भिकारी आला आणि महाराज भिकारी बी एवढे स्टँडर्ड. त्या भिकाऱ्यानं त्या म्हाताऱ्याला 5 रुपये मागितले. महाराज त्याला आईस करायला दिले होते म्हणून त्यानं काढले आणि दिले. महाराज तो गेला भिकारी. पुन्हा 5 मिनिटाने आला. तो म्हणाला डबल 5 रुपये द्या ना. ते म्हातारं म्हणलं तुला 5 रुपये मागवा दिलते ना, डबल काय आला? मग तो म्हणाला माझ्या मैत्रिणीला. तो म्हणला भिकाऱ्याला मैत्रिणी. मग ते काय म्हणलं महाराज माहिती का? तिच्यामुळेच भिकारी झालो विठाला विठाला. महाराज राहिले किती रुपये? 25. महाराज ते म्हाताऱ्याला गुलाबजाम खावाट दिले. ते म्हातारे त्या हॉटेलमध्ये गेलं आणि हॉटेल मालकाला विचारलं गुलाबजामू कितला? ते म्हणले 25 रुपयाला. मग ते म्हातार म्हणलं पाक कितला? ते म्हणला ते हॉटेल मालक म्हणला पाक फुकट. आणि तो म्हणला निसता पाक दिम्या घरून चपाती आणि त्याच्यासोबत खातो विठाला विठाला विनोदाचा भाग सोडून द्या बरं. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या खऱ्या सेवेचे 6 नियम सांगतात. पहिल्या चरणामध्ये 4 नियम सांगतात. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, भगवंताची सेवा का करायची? का करायची? कोणी म्हणाल सुखासाठी. बरं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले? अंदाज 50 वर्ष. बरं या 50 वर्षात तुम्हाला कधी सुख प्राप्त झालं का? झालं का? तर नाही. का? कारण दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी
विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. तर या संसारामध्ये सुख नाही, मग सुख कुठे आहे? एक तर संतापाशी नाही तर देवापाशी. सुख बसे हेची ठाई बहु पायी संताच्या, किंवा सुख रूप आयचा तुझा कोण सांगा. सुख रूप आयचा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका. सुखरूप तुझा कोण सांगा. सुखरूप तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो, हो माझ्या पांडुरंगा सारिका तो. मग सुखरूप आईचा दुग्जा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो. मग त्या देवापाशी सुख आहे, मग तुम्ही काय करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. मग महाराज त्या देवापाशी सुख आहे, तो देव आपलासा करायचा, पण कसा करायचा. मग महाराज म्हणतात तुम्ही यज्ञ करा. यज्ञ करणं शक्य आहे का? तर नाही. मग महाराज म्हणतात तुम्ही तप करा. तप करणं शक्य आहे का? तर नाही. कारण महाराज आपण कीर्तनात 2 तास नीट बसू शकत नाहीत, तप करणं शक्य नाही. मग महाराज म्हणतात तुम्ही ध्यान करा. आताच्या काळात ध्यान करणं शक्य आहे का? तर नाही. तुम्ही आम्हाला एवढे 4 नियम सांगितले, त्याच्यापैकी आम्ही एकही करू शकत नाहीत. आम्हाला एखादा सोपा नियम सांगा. मग महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पये सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. मग तेही आम्हाला जमत नाही. हा समज म्हणू लागला तेही आम्हाला जमत नाही. आता महाराज नाही, आता मी सांगतो. तुम्ही डायरेक्ट देवापाशी, महाराजच नाही ऐकून देवापाशी जात नाहीत, पण मग ऐकले डायरेक्ट देवापाशी. काय करा माहिती आहे का तुम्ही? आपल्या गावात सोमेश्वराचं मंदिर आहे का नाही? आहे का नाही? सोमेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरात जा. गेले का? गेले का? हा गेले का? गेले गेले. पण नियम करत असताना माणूस एकटाच पाहिजे. हा ती 2 डिकमाळे आहेत का नाहीत? मग त्याच्यातल्या एका डिकमाळी जा. गेले का? एकदम वर जायचा, मग आजूबाजूला पाहिजे, खाली पाहिजे, पाहिलं का? वरून खाली डायरेक्ट उडी हाणायची, डायरेक्ट देवापाशी. तुम्ही म्हणता महाराज आम्ही वरून खाली उडी हाणल्यावर आम्ही मरू, मग जगून तरी करतो काय जागे. महाराज एवढा शेलूचा कार्यक्रम झाला, इथं आता कार्यक्रम सुरू आहे, तिकडं येत नाहीत, एखादच का धरीत नाहीत, आणि महिन्याला रॅशन सुटलं. रॅशन सुटला का सरपंच हाय रे कोपने. मग महाराज हा समाज म्हणू लागला की तुम्ही आम्हाला 4 नियम सांगितले, त्याच्यापैकी आम्ही एकही करू शकत नाहीत. मग महाराज म्हणतात तुम्ही ज्या जाग्यावर आहेत त्या जाग्यावर देव आपलासा करू शकतात. अभंगाच्या स्वामिकाचा गुरु भक्ती, हो टाळी टाळी. स्वामिकाचा गुरु भक्ती, 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 हो स्वामिकाचा गुरु भक्ती, स्वामिकाचा गुरु भक्ती. पितृ वचन सेवापती, पितृ वचन सेवापती, पितृवचन
हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा महापूजा हित विष्णूची महापूजा हित विष्णूची महापूजा मग स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती या भंगात महाराज 4 नियम सांगतात. त्याच्यापैकी आम्ही एक, हा समाज म्हणू लागला त्याच्यापैकी आम्ही एकही करू शकत नाही. मग तुम्ही ज्या जागेवर आहेत त्या जागेवर देव आपलासा करू शकतात. मग तुम्ही काय करा ते महाराज पहिल्याच तुकड्या सांगतात. स्वामी काज म्हणजे काय तर आपल्या मालकाचं इमानदारीनं काम करणं किंवा सेवा करणं याला म्हणतात स्वामी काज. तर तुम्ही म्हणता महाराज आम्हाला कळलं असं उदाहरण एखादं सांगा. तर महाराज आपल्या मालकाचं निष्ठेनं काम कोणी केलं तर इथं सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. असं मी म्हणत नाही, कोण म्हणतंय दास्यत्व निकट हनुमंत पै केले मनोनी देखिले रामचरण. तर सेवकात सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. मारुतीरायाचं नाव येतं. याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं दशमुखी रावण मारला आणि बिभीषणा लंकेचा राजा केलं आणि ते परत अयोध्येत आले. मध्ये बराच काही काळ गेला आणि एके दिवशी बिभीषणाचं असं पत्र आलं की हे राघव रघुनंदना एक शतमुखी नावाचा रावण आलेला आहे आणि त्यानं माझ्याकडून लंका हिसकावून घेतली आहे. तुमचा चरणरथ बिभीषण. महाराज प्रभू रामचंद्रांना पत्राच्या पाठीमागे लगेच लिहिलं की तुझी लंका तुला सकाळी 8 वाजेपर्यंत तुझी लंका परत मिळून जाईल. पत्र परत पाठवलं आणि तो दिवस होता एकादशीचा आणि सायंकाळची पंचपती आटोपली आणि भगवान प्रभू रामचंद्र महालात आले आणि प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की आपण बिभीषणाला शब्द दिलाय की तुझी लंका तुला सकाळी 8 वाजेपर्यंत परत मिळेल आणि माझा शब्द खोटा ठरता कामा नये. का कारण महाराज प्रभू रामचंद्राचं कुळ कसं होतं रघुकुल रीत सदा चेली आई प्राण जाय पर वचन न जाय. प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलंय प्रभू रामचंद्राला घाम सुटला. तेवढ्या सीताई साहेब म्हणतात प्रभू तुम्ही कसल्या चिंतेत आहात. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात अगं सीते बिभीषणाचं असं पत्र आलं होतं की त्या पत्र असं लिहिलेलं होतं एक शतमुखी नावाचा रावण आलेला आहे आणि त्यानं बिभीषणाकडून लंका हिसकावून घेतली आहे आणि मी लगेच पत्राच्या पाठीमागे लिहिलंय सकाळी 8 वाजेपर्यंत तुझी लंका तुला परत मिळून जाईल आणि माझा शब्द खोटा ठरता कामा नये. त्यावेळेस सीताई साहेब म्हणाले प्रभू तुम्ही 2-4 दिवसाचा वेळ मागायचा ना. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले तेव्हा सुचलं नाही सीते याच्यात तू काय मदत करू शकते हे सांग. मग सीताई साहेब म्हणाल्या प्रभू मी काय याच्यात मदत करू शकत नाही पण तुमची चिंता जर दूर करायची असेल तर एकच व्यक्ती करू शकते ते म्हणजे कोण हनुमंतराय. आणि महाराज हनुमंतरायाचं स्मरण करतात एक क्षणात हनुमंतराय प्रगट झाले. जय श्रीराम. हनुमंतराय प्रगट झाले. मग प्रभू रामचंद्रानं घडलेला वृत्तांत हनुमंतरायाला सांगितलं. मग काय महाराज ते हनुमंतराय होते तिथं का गतिरोधक पाहायचा का डिझेल टाकायचं घेतलं प्रभू रामचंद्राला खांद्यावर निघाले सन डायरेक्ट लंकेत. युद्धाचा शंख वाजवला. झालं युद्ध सुरू. प्रभू रामचंद्र बाणावर बाण मारत होते.
पण तो शतमुखी बराच वेळ युद्ध चाललं, पण तो शतमुखी रावण काही मरणा. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता आपलं काही खरं नाही गडे. आणि तेवढ्यात एक आकाशवाणी झाली, हे राघवा, हे रघुनंदना, या रावणाचं मरण एका आदिशक्तीच्या हातानं आहे. मग लगेच प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंत तुम्ही जा सीतेला घेऊन या. हनुमंतराय गेले, पण हनुमंतरायाच्या पुन्हा लक्षात आलं की आपण ब्रह्मचारी आणि सीताई साहेबाला खांद्यावर घेऊन कसं जायचं. पण महाराज बुद्धिमत्ता वरिष्ठ. प्रभू हनुमंतरायानं काय केलं, प्रभू रामचंद्राच्या अख्ख्या महालाला शेपटीचा वेढा टाकला आणि अख्खा महालच उचलून लंकेत आणला. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमंता ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती त्यावेळेस पर्वत आणायला सांगितला होता, आता काय आला पर्वत आणला. त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले, हा पर्वत नाही तुमचा महाल आहे. मग प्रभू रामचंद्र म्हणाले, उठवा सीतेला. लगेच हनुमंतराची शेपूट गेली आणि त्या दरवाजाला टुनटुन वाजवलं. लगेच सीताई साहेब उठले आणि मग प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते तू खूप दूर वर आहे, जरा दमनी खाली आहे. मग सीताई साहेब खाली आल्या. मग सीताई साहेबाच्या हातानं तो रावण मरण पावला आणि महाराज बिभीषणाला पुन्हा प्रभू रामचंद्रानं लंकेचं राजा केलं आणि परत युद्ध अयोध्येत आले. आणि महाराज प्रभू रामचंद्र साधन द्वादश सोडाय बसले. कारण महाराज तिकडून, आणि ती वेळ होती 6:20. कारण महाराज तिकडून सूर्य उगावा आणि इकडे वदन कवळ व्हावं. महाराज प्रभू रामचंद्र द्वादश सोडत असताना प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातले अश्रू टाप 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 प्रभू रामचंद्राच्या ताटात पडू लागले. त्यावेळेस सीताई साहेब म्हणाल्या, प्रभू आता तुमच्या मनासारखं झालं, तुमचा शब्द खरा ठरला. कारण जाय. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, सीते माझा शब्द कोणामुळे खरा ठरला असेल ना, आणि मी साधन द्वादशी कोणामुळे सोडत असेल ना, ते म्हणजे हनुमंतराय. आणि यालाच म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचना सेवापती. पितृवचना सेवा. पितृवचना सेवापती. पितृवचना सेवापती. पितृवचना सेवापती. पितृवचना सेवा. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती. पितृवचन सेवापती. हीच विष्णू जी महापूजा. हीच विष्णू जी महापूजा. पितृवचन सेवापती. पितृवचन सेवापती. हीच विष्णू जी महापूजा. हीच विष्णू जी महापूजा. जय महा. आणि यालाच म्हणतात स्वामी काज. बरं, गुरुभक्ती म्हणजे काय तर सांगायचं म्हणल्यावर आपल्याला बऱ्याचशा कथा सांगता येतील. जसं की निळोबरायची व तुकोबरायची कथा असेल, किंवा गोरक्षनाथाची व मचिंद्रनाथाची कथा असेल. पण आपल्याला आज जी कथा पाहिजे आहे ती पांडव प्रतापातील 9व्या अध्यायातली गुरु शिष्याची कथा आहे. मग गुरु कोण?
द्रोणाचार्य आणि द्रोणाचार्यकड कौरव पांडव म्हणजे भीम अर्जुन दुर्योधन नकुल सहदेव हे जे राजकुमार होते ते द्रोणाचार्याकड धनुर्विद्या अर्जन करायचे आणि तिथंच एक बाजूला वनात एक भिल्ल म्हणजे हिरण्य धनवा आणि त्याचा मुलगा एकलव्य. एकलव्य हा द्रोणाचार्याकडे आला, म्हणाला गुरुजी मला धनुर्विद्या शिकायची. पण हे जे राजकुमार होते ते म्हणाले की आम्ही एका भिल्लाच्या म्हणजे एका किराताच्या मुलासोबत आम्ही शिकणार नाही. मग द्रोणाचार्यांनी एकलव्याला वापस पाठवले. पण महाराज तो एकलव्य इतका जिद्दी होता की त्यानं द्रोणाचार्यांनाच गुरु मानले आणि तो एका घोर अरण्यात आला आणि त्यानं एका सरोवराच्या काठावर सुंदर अशी बांबूची झोपडी बांधली आणि सुंदर अशी दुर्योधनाची द्रोणाचार्याची मातीची मूर्ती बनवली. मग महाराज तो त्या मूर्तीचं रोज पूजन करून धनुर्विद्येचा अभ्यास करू लागला. गुरुविषयी अंतकरणात भाव निष्ठा एकाग्रता. महाराज धनुर्विद्येचा अभ्यास केल्याने त्याने अर्जुनापेक्षा जास्त प्रावीण्य मिळवले. तुम्ही एक लक्षात ठेवा, भाव भक्ती श्रद्धा एकाग्रता व अभ्यास हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. आणि एकदा काय झालं, एकलव्य हा घोर अरण्यात शिकारीसाठी गेला आणि द्रोणाचार्य ही याच अरण्यात शिष्य परिवारासह शिकारीसाठी गेले. आणि ते हे जे राजकुमार होते त्या राजकुमारासमोर असे कुंतरे भुंकत होते. मग महाराज त्यांच्या भुंकल्यानं आजूबाजूचे जे प्राणी असायचे ते त्यांच्या आवाजानं उठायचे आणि पळून जायचे. मग हे जे राजकुमार होते ते त्या प्राण्यांची शिकार करायचे. एकलव्य हा शिकार करून परत येत होता आणि महाराज एकलव्याला पाहून एक कुंत्रा भुंकत होता. महाराज एकलव्यानं काय केलं, असा बाण धरला आणि मंत्राचा उच्चार करून कुत्र्याच्या मुखात बाण सोडला. महाराज त्या कुत्र्याला तर जखम तर झाली नाही, पण त्या कुत्र्याचं भुंकणं हे बंद झालं आणि तो कुत्रा तसाच वापस फिरला. आणि हे जे राजकुमार होते त्यांना आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले एकमेकांना विचारू लागले कोणत्या वीराचे कौशल्य आहे. त्यांना एकलव्य समोर दिसला. मग अर्जुनाने विचारले तू या कुत्र्याच्या बुकात बाण मारलास. त्यावेळेस एकलव्य म्हणाला हो. त्यावेळेस अर्जुन म्हणाला की तुझे गुरु कोण. मग एकलव्य म्हणाला माझे द्रोणाचार्य ही गुरु आहे. महाराज हे ऐकून अर्जुनाला धक्काच बसला. अर्जुन तोरेने द्रोणाचार्याकडे आला, म्हणाला गुरुजी तुम्ही एका किराताला म्हणजे एका भिल्लाच्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त विद्या दिली. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले नाही. मग अर्जुनाने घडलेला वृत्तांत द्रोणाचार्याला सांगितलं. महाराज हे ऐकून द्रोणाचार्य ही आश्चर्य वाटले. मग द्रोणाचार्य आणि हे जे राजकुमार होते ते एकलव्याचा शोध घेत एकलव्याच्या झोपडीपाशी आले आणि द्रोणाचार्यांना सुंदर अशी आपल्या स्वतःची म्हणजे द्रोणाचार्याची मूर्ती दिसली. आणि महाराज ती मूर्ती पाहून द्रोणाचार्य खुश झाले. मग यांच्या पावलांचा आवाज ऐकून एकलव्य हा बाहेर आला आणि एकलव्यानं गुरुजीला पाहून साष्टांग दंडवत घातले
आणि सुंदर अशा गवताच्या आसनावर बसवले आणि पूजा केली. आणि मग द्रोणाचार्यांनी विचारले, तुझे गुरु कोण? त्यावेळेस एकलव्य म्हणाला की तुम्हीच माझे गुरु आहेत, मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ सांगा. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. महाराज तो गुरु भक्त होता. मग मला सांगा, आपल्याला जर अंगठा नसला तर बाण मारता येईल का, कोणतं काम करता येईल? पण महाराज तो गुरु भक्त होता. त्याने कसलाच विचार न करता तात्काळ आपला अंगठा छाटला आणि गुरुच्या पायावर ठेवला. महाराज हे पाहून हे जे राजकुमार होते ते म्हणाले, एकलव्या धन्य आहे रे तुझी गुरुभक्ती. मग एकलव्याचा शुद्ध भाव पाहून द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि द्रोणाचार्यांनी एकलव्याला आशीर्वाद दिला. आणि यालाच म्हणतात गुरुभक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, गुरु वचन सेवापती, पितृवचन सेवापती, विष्णु श्री महापूजा, विष्णु श्री महापूजा, विष्णु श्री महापूजा, विष्णु श्री महापूजा.